नमस्कार, मैं निशान अंसारी, वो सो महाराष्ट्र के साथ में। और आज एक बार फिर जो है हम यूपीटी शिवसेना के कार्यालय पर मौजूद है। राजू फोड़कर जी हमारे साथ में यहाँ पर मौजूद है। पिछले 10-15 दिनों के अंदर जो है काफी बवाल चला। जो एक महिला ने तकरार किया यूसुफ रंगवाला के खिलाफ, उसके बाद एक प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन हुआ। उस प्रेस कॉन्फ्रेंस के आयोजन के समय ये सारे लोग वहां पर पहुंचे जिन्होंने विरोध प्रदर्शन वहां पर दिखलाया, और विरोध प्रदर्शन करते हुए इन्होंने यूसुफ रंगवाला के चित्र पर जो है स्याही फेंक दी, जिसके अंदर पुलिस ने कई सारे लोगों को आरोपी बनाया है। राजू फोड़कर जी, वॉइस ऑफ महाराष्ट्र में आपका स्वागत है। मैं आपसे जानना चाहता हूं कि स्याही फेंकने में कितने लोग आरोपी बने और किन किन लोगों के नाम उसमें दर्ज हुए? स्याही चेहरे पे लगाए और वहां हम लोग घोषणा भी दी। हम लोग आदित्य साहब, उद्धव साहब और बाला साहब के शिवसैनिक गए, ओरिजिनल शिवसेना के शिवसैनिक गए। और हम लोगों ने, हमारे विभाग की एक महिला थी जो शिवसैनिक नहीं है, हमारी पार्टी की नहीं है, फिर भी हमने उसके लिए, उसको जो गलत हरकतें की वो आई थी हमारे पास, तो हमने उसके लिए वो यूसुफ रंगवाला के ऑफिस में जाके हम लोगों ने उधर निदर्शन किया और उसके खिलाफ घोषणाएं दी। और जब हम लोग घोषणाएं दे रहे थे तो ताज्जुब की बात यह है कि हमारे साथ में वो यूसुफ रंगवाला खुद को बीजेपी का वार्ड अध्यक्ष बताता है, 24 का, 224 का। तो हमारे साथ में बीजेपी के भी कार्यकर्ता थे। जो पायदुनी चौकी में केस दाखिल हुआ है हमारे ऊपर, उसके अंदर 6 जन, उसमें बजरंग दल के निखिल चौरसिया थे, बीजेपी के नितिन गवादे थे, बीजेपी के विशाल नाकवा थे, बीजेपी के संपत शेट्टी थे, और शिंदे गढ़ के सचिन साळुंके और विनोद देवीचा थे। ये सब उनके साथ वाले लोग हैं। उनको भी ये जो वहां पे अपने राहुल नार्वेकर जी का नाम लेके वहां जो पूरा हंगामा कर रहा है, वहां जो जिसको मराठी में हैदोस कहते हैं वो कर रहा है, और बहुत सी औरतों को बैला फुसला के ये साथ में ले रहा है। तो बीजेपी के जो संगठन के कार्यकर्ता थे वो भी उसके खिलाफ हमारे साथ में वहां पे आए थे। और हाल ही में एक 15 दिन पहले एक मराठी औरत, हिंदू औरत को उसने ले जाके, जिस औरत को 10-12 साल का बच्चा है, वो औरत को भी उसके मर्द के साथ में रहती थी, वहां से उसको भगा के वो लेके गया और उसके साथ शादी बनाई, ऐसा सुनने में आया है। क्या ये लव जिहाद है? हम लोग को डर लग रहा है कि ये लव जिहाद का साथी है क्या ये यूसुफ रंगवाला। और हम लोगों ने अभी हाल ही में उसकी ये सुनी, पत्रकार परिषद ली थी उन्होंने। तो उस पत्रकार परिषद मतलब घर पे पत्रकारों लोगों को बुलाया और उनके सामने वो और उनकी मिसेस ने पत्रकार के सामने बातें की। तो उसके अंदर ये कह रहा है कि ये एआई का मामला है, ये उसका मामला है, इसका मामला है। इसको अगर इसके खिलाफ ये जो केस डुंगरी पुलिस थाने में एफआईआर नंबर 66 जो दर्ज हुआ था, उसको लगा कि ये मेरे खिलाफ गलत हुआ है, तो उसने जाके चौकी में या कोर्ट में जाके उसने इसका जवाब पूछना चाहिए था। तो वो ना करते हुए ये पत्रकारों को घर पे अपने बुला रहा है, और घर पे बुला के उनसे ये, जैसा खुद मीडिया ट्रायल जिसको बोलते हैं, वैसा ये पुलिस के खिलाफ बोल रहा है कि ये उसने, पुलिस ने गलत लिया है एफआईआर, ये मैनेज किया हुआ एफआईआर है, मैंने पुलिस को मैनेज किया है, मुझे पुलिस कुछ भी कार्रवाई नहीं करेगी, मेरे हाथ सर पे राहुल नार्वेकर जी का हाथ है, ये है, ऐसा चल रहा है। ये कहीं तो ये हम लोगों ने उसके खिलाफ, ये लग रहा है अभी जो अंधा कानून गाना है ना, वैसा लग रहा है, ये अंधा कानून है। तो हम चाहते हैं कि आपके इस माध्यम से, आपके मीडिया माध्यम से उसको जल्दी से जल्दी उसके ऊपर सख्त कार्रवाई होनी चाहिए और उसको जल्दी से जल्दी अटक होणी चाहिए, यही हमारी मांग आहे। ज्या प्रकारे फोडकर साहेबांनी सांगितलेलं आहे, आमच्याकडे शरीफ देशमुख साहेब आहे। शरीफ देशमुख साहेब, मी तुम्हाला ज्या दिवशी मी एक महिलाचा इंटरव्ह्यू घेतला होता, तेव्हा हे जे नावं तुम्ही बोलले, बीजेपीचे लोक आहे, बजरंग दलचे लोक आहे, पण तुम्ही यूपीटी शिवसेनाचे माणसं पदाधिकारी आहात, पण हे असं काय उलट झालं की ज्यांच्या बरोबर राहणारे लोक आहे ते तुमच्या बरोबर आले आणि त्यांनी निदर्शनात केले आणि त्यांच्यावर पण केसेस झाले? कसं आहे की कुठल्याही महिलेवर अत्याचार झाला किंवा तिचं एक झालं तर त्याच्यासाठी ना लोक जे आहेत ना, धर्म, पंथ, जात बघत नाहीत. ज्या महिलेवर अत्याचार होतो ते लगेच लोक, जे बुद्धिजीवी लोक आहेत
ज्यांना बोलतो हिंदी में अकलमंद कहते हैं, बुद्धिजीवी लोक आहेत ना, ते पेटून उठतात आणि कुठे ना कुठे मदत करायला येतात. त्यासाठी तिकडचे आमचे स्थानिक लोक राहणारी, म्हणजे बजरंग दलची असो, शिंदे गटातली असो, बीजेपीतली असो किंवा RSSचे असो, स्वयंसेवक असो, सगळे धावून आले. त्यांना माहिती आहे कुठे ना कुठेतरी चूक झाली ना. साहेब, असं नसतं कोण बोललं आणि कोणी ऐकलं आणि कुठला कावळा उडाला आणि कोणी पाहिलं नाही, असं नाही. FIR झाली, FIR झाली म्हणजे बरोबर त्यांनी ती जाच पडताल केली असेल ना पोलिसांनी. शेवटी पोलीस आहेत ते. गेल्यावर कोणीही गेला तिथं आणि त्यांना सांगितलं माझी FIR घ्या, यांनी मला असं बोललंय. आता त्यांचं म्हणणं आहे AI नी केलं, PI नी केलं. अरे ते तू कोर्टात साबित कर ना, AI चं आहे ते, आहे ना, तू कोर्टात साबित कर, पोलिसांना सांग. तुम्ही, मला हे कळत नाही काय, काही सोशल मीडियावाले जाऊन त्यांच्याकडे जाऊन त्याची स्पष्टीकरण घेतात कसं? म्हणजे काय, हे जे मीडियावाले जे गेले, सोशल मीडियावाले गेले, त्यांना पोलिसांवरती विश्वास नाही का? तुम्ही कोण विचारणार त्यांना? तुम्ही असं असं झालं तुमच्या, तुमचं काय म्हणणं आहे? हु आर यू? तुम्हाला कोणी हक्क दिला? पत्रकाराचा अर्थ तरी कळतं का? मला काही समजत नाही. यांनी पत्रकारिता किती केली, कुठं काय शिकले आणि कुठं काय केलं, काय थोडं बहुत काय कुठं आलं का आपलं झाले पत्रकार, आणला भूमन लावला तोंडाला, हा हे झालं, ह्याच्यासोबत स्पष्टीकरण सांगा. तुम्ही कोण? तुम्हाला कोणी हक्क दिला? तुम्ही सोशल मीडिया आहे. एकदा FIR झाली, पोलिसांनी जर त्याच्यावरती गुन्हा, तो चुकीचा गुन्हा दाखल केला असेल तर तुम्ही पोलिसांना विचारा ना, साहेब तुम्हाला कसं कळलं तो बरोबर नाहीये, तो चांगला माणूस आहे? पोलीस सांगतील तुम्हाला. तुम्हाला गरज काय? माझं म्हणणं एवढंच आहे, तो गुन्हेगार असो किंवा नसो, ते पोलीस ठरवतील. बरोबर आहे की नाही? आणि शिक्षा कोण देणार? कोर्ट देणार. तो जर गुन्हेगार असेल तर शिक्षा मिळेल, नसेल तर नाही भेटणार. पण कोण आरोपी आहे, महिलांनी जी त्याच्यावरती आरोप केलेले आहेत ते सिद्ध तिकडे होतील ना, पोलीस सिद्ध करतील आणि मग ते कोर्टात देतील. कोर्टाने वाटलं खरं आहे खोटं आहे, कोर्ट ठरवेल. पण माझं एकच म्हणणं आहे, सोशल मीडियाचे जेवढे पत्रकार आहेत त्यांनी किती पत्रकारिता केली, कुठे शिकले, त्यांच्याकडे काय डिग्री आहे, त्यांनी हे कळलं पाहिजे. आणि कुणाच्याही इज्जत काढताना, कुणाची एखादी महिला जर तक्रार करते, कुठे ना कुठे काहीतरी सत्य असेल ना त्याच्यामध्ये. कोण काय अशी उठली सुटली जाऊन ह्यानी मला असं बघितलं, याने मला तसं बघितलं, अशी कोण तक्रार करत नाही. आणि पोलीस पण आहेत ना, त्याची बरोबर तपास करतात, काय आहे नाही आहे नक्की बरोबर करतात ना, त्याच्यानंतर तक्रार घेतात ना. कोणी गेलं उठलं सुटलं, बाबा ह्यानी हे केलं ते केलं असं नाही करत. ती वेळ गेली, आता सगळं त्यांच्याकडं हे आहेत, म्हणजे सायबर क्राईम आहे, सगळं काय आहे त्यांच्याकडं. आणि AI चे फोटो असतील ते होतील साबित, AI चे आहेत की काय आहेत ते. चला, ज्या प्रकारे श्री देशमुख साहेबांनी एक मोठा प्रश्न उभा केलेला आहे की ज्या पत्रकार परिषद घेतली गेली तर ते पत्रकार परिषद मध्ये जे पत्रकारांनी प्रश्न विचारले ते प्रश्न असे होते की एका महिलेचं शोषण झालेला होता, महिलेनी तक्रारदार केली होती, केसेस झालेले आहे, पण त्याची शहानिशा करण्याचा काम पत्रकारांचा नाही आहे. हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. शहानिशा करण्याचा काम जे पोलिसांचं आहे, ज्युडिशरीचं आहे, ते ज्युडिशरी करणार की काय खरं आणि काय खोटं आहे. पण हे कुठे ना कुठेतरी चुकी दिसतात. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की ज्या प्रकारे साहेबांनी सांगितलेलं आहे की शहानिशा न करता, शहानिशा करणारं कोण, कुणाला राईट्स दिले गेलेले, तर आपल्याकडे यंत्रणा आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडे सगळेच खाते आहे. पण हे खरं किंवा खोटं ठरवणारे पत्रकार असू शकते काय? पत्रकार असू शकत नाहीत, कारण आम्ही पोलीस स्टेशनला ज्या दिवशी झालं त्याच्या आदल्या दिवशी हे शरीफबाई सांगून आले की असं असा प्रॉब्लेम. त्यांनी त्याची एक दिवस सर्व शहानिशा करण्यासाठी त्यांचे मोबाईल सगळे बघितले, व्यवस्थित चेक केले. चेक करून असंच कोण घेत नाही ना. शेवटी ते सिनियर किंवा त्या पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत त्यांना पण कोर्टाला उत्तर द्यायचं आहे ना. त्याकरिता शरीफबाई सगळे म्हणजे त्यांच्याबरोबर राहून त्यांनी परफेक्ट त्यांचं काम केलेलं आहे. आणि कोर्ट ठरवेल ना, कोर्ट ठरवणार आहे ना कोणाला सजा द्यायची कोणाला नाही द्यायची, की हे खोटं आहे काय काय हे खोटं नाही आहे. त्याच्यासाठी तर तिकडे त्या दिवशी तर सगळे आलेले ना, सगळ्या पक्षाची लोक आले, ते उगीच येणार का? तुम्ही सांगा ना.
काहीतरी त्याच्यात असेल म्हणूनच येतात ना कोणी. असंच कोण उठलं आणि केस घेतील का कोण? सांगा ना. चला, गंमतची गोष्ट जे एक माझ्या लक्षात आली की 12-14 लोकांवर काळी पोटण्या म्हणजे ते केसेस झालेले आहे. पण ते केसेस जे झाले ते कुणाकुणावर झाले हे प्रश्न विचारण्यासाठी मी इथे आलो होतो. मला जेव्हा माहिती झाली की केसेस झालेले आहे, पण एक नवीन गंमत समोर आली की त्यामध्ये जे केसेस मध्ये अडकले ते बीजेपीचे लोक आहे, RSS चे लोक आहे, बजरंग दलचे लोक आहे. हे जे लोक त्यांच्या सोबत राहणारे लोक त्यांच्या विरोधात गेले का गेले असावे? कुठे ना कुठेतरी सत्यता आहे आणि त्यामध्ये शहानिशा करण्याचं काम आमचं नाही आहे. ते पोलीस बसलेले ते शहानिशा करणार आहेत. पण असे जे वाभाडे काढणारे लोक आहे, जे लोकांची फसवी करणारे लोक आहे, शहानिशा करणं आमचं काम नाहीये. पण असे लोकांना महिलेची मानहानी झालेली, महिलेचा जे हनन झालेलं आहे त्याबरोबर त्याच्यासाठी महिलेला न्याय देण्यासाठी सगळे लोक पेटून उठले. पण आता सवाल एकच आहे की पोलीस मात्र काय करणार? काय असे लोकांना शिक्षा देणार की त्यांना सोडून देणार? हे तर नंतरची गोष्ट आहे. पण मॅटर एवढं लवकर संपणार नाही. येणाऱ्या काळामध्ये याच्यावर काय अपडेट येणार ते अपडेट आपण दाखवत राहत. साहेब, आपल्या सर्वांनी या विषयाला घेऊन व्हॉइस ऑफ महाराष्ट्राची परत एकदा चर्चा केली. आपलं थँक्स आणि धन्यवाद.